नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी आश्रयला आदिराजची कुंडली देते. आश्रय म्हणतो की मला आता पाहावं लागणार आहे, खोलात जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. शालिनी विचारते की तेव्हा काय होणार आहे. आश्रय म्हणतो की ज्या मुलीचा मृत्यू आदिराजच्या हाती व्हायला हवा होता तोच तिला वारंवार वाचवत आहे. एक नाही तर 4 वेळा असं घडलं आहे आणि काही सेकंदाच्या फरकावरून तिचा मृत्यू टळलेला आहे. या सगळ्याचा मला खोलात जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. तो आदिराज काही सेकंदाच्या अंतरावरती कसं काय बदलतो हे जर एकदा मला कळालं ना तर आपल्याला त्याच्यावरचा उपचारसुद्धा सापडेल. शालिनी चिडून म्हणते की हे तुला आत्ता सुचतंय का. आश्रय म्हणतो की तू जर माझा असाच अनादर करत असशील ना तर आल्या पावलांनी इथून परत जा. पत्रिका त्याच्या हातामध्ये देतो आणि जा निघ इथून असं बोलतो. शालिनी म्हणते की मी काहीही करायला तयार आहे, पण यावेळेस जर तुझा उपचार फसला ना तर मी तुला काही सोडणार नाही, कारण यावेळेस प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आहे. यावेळेस जर मी नित्याला मारलं नाही तर मी स्वतः मरणार आहे. इकडे अम्मा जयदीपचा फोटो हातामध्ये घेऊन खूप रडत असते, खूप भावूक झाली असते. तितक्यात नित्या तिथं येते आणि विचारते, का ग अम्मा, का रडतीयस? मागचे सगळे क्षण ताजे झाले का? अम्मा डोळे पुसतच म्हणते की काय सांगू तुला, काल आदिराजला जयदीपच्या वेशात बघितलं. तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं ना तर माझ्यासमोर जणू काही जयदीप आणि गौरीच उभे आहेत असं मला वाटलं. त्या देवीच्या मनात तरी काय आहे कुणास ठाऊक. म्हातारं होईपर्यंत तिने मला जगवलं आहे आणि त्याचं फळ आता मला मिळालेलं आहे. नित्या म्हणते की अजून खरं फळ मिळायचं बाकी आहे. आता तर आपल्याला आणखी सावध राहावं लागणार आहे, कारण शालिनी आता सावध झाली असणार आहे. शेवटच्या युद्धाची सुरुवात आहे. शालिनीपासून गाफील राहून चालणार नाही. अम्मा म्हणते त्या पाहुणीपासून सुद्धा खूप सावध राहावं लागणार आहे, कारण तिची लक्षणं काही मला ठीक दिसत नाहीत. इकडे पाहुणी हातामध्ये एक औषधाची बॉटल घेऊन उभी असते. नित्या अधिकारी, राजवर फक्त माझाच अधिकार आहे आणि तो आजच्या रात्री मी मिळवणार आहे. आजची रात्र राज माझ्यासोबतच घालवेल असं स्वतःशी म्हणते. लगेच शालिनीला फोन लावते आणि म्हणते की मालकीनबाई काहीतरी करा आणि आजची रात्र नित्या घरामध्ये राहणार नाही याची काळजी घ्या. शालिनी म्हणते की काय प्लॅन आहे तुझा? पाहुणी म्हणते की आजची रात्र जर नित्या घराबाहेर राहिली ना तर माझं जे आहे ते मी मिळवून राहणारच. आजची रात्र मी राजसोबत घालवणार आणि त्यानंतर त्याला माझ्यासोबत संसार करावाच लागणार आहे. शालिनी ठीक आहे असं म्हणते. मी बघते काहीतरी असं म्हणून फोन ठेवून देते. इकडे नित्या आदिराजची वाट बघत असते. सावरी येते आणि म्हणते, तुमच्या चंद्राची वाट बघत आहेत का? नित्या लाजूनच हो असं म्हणते. सावरी म्हणते की तुमचा चंद्र दरवाजातून येणार आहे का? हसू लागते. सावरी म्हणते, त्याचं नाव जर चंद्र आहे तर मग तुमचं नाव काय मधू का? म्हणजे मधुचंद्र का? नित्या म्हणते, सावरी फटका देईना. सावरी म्हणते की वहिनी नंदेशी असं बोलतात का? आणि हसू लागते. तुमचा चंद्र लवकरच येईल असं म्हणते. इकडे शालिनी राजमाला विचारते की काय ग, तुला काय वाटतं, नित्या किती चांगली आहे? राजमा म्हणजे काय असं विचारते. शालिनी म्हणते की मित्राची मदत तर कोणीही करेल, पण शत्रू संकटात असताना मन मोठं करून तिला वाचवायला जाईल का ती? राजमा म्हणते, शत्रूच्या मंचात तुमचे का? ते तर शक्यच नाही. शालिनी म्हणते की अगं वेडे, माझ्या नाही तुझ्या. आणि राजमाचा फोन मागते. राजमा विचारते, काय करत आहे मालकीनबाई? मी नित्याला फोन लावत आहे, मला तिची परीक्षा बघायची आहे. आता मी फोन लावते आणि तू लगेचच मी प्रॉब्लेममध्ये आहे, मला वाचवण्यासाठी रेस्ट हाऊसवरती ये असं बोलायचं आहे आणि फोन लावते. इकडे नित्या सावरीचा अभ्यास घेत असते. तितक्यात तिचा फोन वाजतो. ती हॅलो असं म्हणते, पण इकडून राजमा बोलायला तयार नसते. तर शालिनी तिची वेणी ओढते. न राहून राजमा म्हणते की नित्या मॅडम वाचवा मला, मालकीनबाई जीव घेत आहेत माझा. असं बोलून शालिनी लगेच फोन कट करून टाकते. नित्या विचार करते की ही मला नित्या मॅडम म्हणाली, याचा अर्थ शालिनी तिथं असणार आहे. म्हणजे हा सर्व शालिनीचाच डाव आहे. पण हा तिच्या जीवाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काय घडलंय हे बघण्यासाठी तिथं जावंच लागेल. सावरी विचारते, कोणाचा फोन होता? त्यावर नित्या म्हणते, काही नाही, मी जरा रेस्ट हाऊसवरती जाऊन आले. हे सर्व पाहुणी पाहते आणि म्हणते की मालकीनबाईंनी त्यांचं काम केलेलं आहे वाटतं. आता त्या तिला रेस्ट हाऊसवरती रात्रभर अडकून ठेवतील आणि इकडे मी राजसोबत माझं काम करणार आहे. शालिनी राजमाला म्हणते की तुझी इच्छा आहे ना की नित्याचा सत्यानाश व्हावा, तर आता नित्या इथं येणार आणि तिकडं तिच्या संसाराचा बट्ट्याबोळ होणार. राजमा मनातल्या मनात म्हणते की लई मोठा डाव दिसतो आहे हिचा, आईला फोन करून सांगावंच लागणार आहे. राजमा तिचा फोन शालिनीला मागते. शालिनी तिला फोन देऊन टाकते आणि तिथून
निघून जायला लागते. तर शालिनी तिला अडवते आणि म्हणते की काय समजतेस तुला, नित्या तुझ्यासाठी इथं येणार आहे ना, आणि तू इथून कुठं चालली आहेस. इकडे आदिराज, लवली आणि संध्या बोल बजरंग बली की जय असं म्हणत कल्ला करत घरामध्ये येत असतात. इतक्यात लवली म्हणतो की तुम्ही दोघी इथं आहात का, तर मला तर वाटलं होतं तुम्ही आमच्या अंगावरती पाणी टाकायला येताल. सावरी म्हणते की आम्हाला कामं आहेत. संध्या म्हणतो मोठी कामं आहेत का. सावरी म्हणते की अरे पण एवढं काय झालं आहे. संध्या आणि लवली म्हणतात की अरे सालाबादाप्रमाणे राजधानीच यावर्षी पण दहीहंडी फोडली आहे. सावरी म्हणते की फोडणारच ना तो, दाद्या कोणाचा आहे. लवली, संध्या म्हणतात दोस्त कुणाचा आहे. आता तिघेही भांडू लागतात. तितक्यात आदिराज मोठ्याने ओरडतो, नित्या मॅडम कुणाच्या आहेत, म्हणजे नित्या मॅडम कुठं आहेत, बोलव त्यांना. कुठं आहेत त्या. सावरी म्हणते की त्यांना फोन आला होता आणि त्या रेस्ट हाऊसवरती गेल्या आहेत. सावरी म्हणते की माहीत नाही कोणाचा फोन होता. त्यावर संध्या आणि लवली म्हणतात की आम्हाला आंघोळही करायची आहे, आम्ही आता इथून निघतो. पाहुणी म्हणते की अरे वा, जिंकून आला आहे माझा राजा, चल जा तू फ्रेश हो आणि मी तुला जेवायला वाढते. मग आई तात्यांना सुद्धा आवाज देते, ते सोपान काकांकडे गेले आहेत ना. धीरज आंघोळीसाठी निघून जातो. इकडे नित्या रेस्ट हाऊसकडे निघालेली असते. संध्या आणि लवली दोघेही पळत पळत नित्याकडे येतात आणि म्हणतात की तुम्ही रेस्ट हाऊसवरती कशाला चाललेले आहे. नित्या म्हणते शालिनीचा काहीतरी डाव आहे आणि ते बघण्यासाठीच मी तिथं चालले आहे. लवली म्हणतो की डाव आहे म्हणता आणि स्वतःच कशाला सापळ्यामध्ये चालले आहे. त्या म्हणते हे सगळं तिथं गेल्याशिवाय तरी कसं कळणार आहे, तिने राजमाला फोन करायला लावला होता. लवली म्हणतो की राजमाला फोन करायला लावला होता ना, म्हणजे हा तिचाच डाव आहे. त्यापेक्षा तुम्ही घरी जावा, तिथं कोणीच नाही ना, आणि तिथं काही झालं तर आम्हा आजी आपल्याला कसे काय फोन करणार. संध्या म्हणतो की आम्ही जातो रेस्ट हाऊसला आणि तिथं जाऊन अंदाज घेतो. नित्या म्हणते की पण राजमा संकटात असेल तर. लवली म्हणतो की असं काही असेल तर आम्ही तुम्हाला लगेच कळवतो, मग तर झालं, आणि असं म्हणून तिथून निघून जायला लागतात. नित्या त्यांना थांबवते आणि म्हणते की लवली थँक्यू. लवली नॉट मेन्शन असं म्हणतो आणि ते दोघेही तिथून निघून जातात. लवली आणि संध्या दोघेही रेस्ट हाऊसवरती पोहोचलेले असतात. शालिनी राजमाला म्हणते की एवढा उशीर का लागत आहे नित्याला इथे येण्यासाठी, तिला परत एकदा फोन लाव. राजमा म्हणते की परत जर तिला फोन केला तर तिला शंका येईल ना. शालिनी म्हणते बरोबर आहे तुझं, पण अजून किती वेळ वाट बघावी लागणार आहे कुणास ठाऊक. राजमा म्हणते तोपर्यंत मी एक काम करू का, तुमच्यासाठी कॉफी आणू का. शालिनी हो असं म्हणते. मोबाईल इथं ठेवून जायचा असं म्हणते. राजमा मोबाईल तिथं ठेवते आणि कॉफी आणण्यासाठी निघून जाते. लवली संध्याला म्हणतो की राजमा तर ओके आहे ना, पण आता काय करायचं. पण हे तिला नित्या मॅडमला सांगता येणार नाही, तिच्याकडे फोनही नाही, तिला मेसेजही करता येणार नाही. संध्या म्हणतो की मग काय म्हणतोस तू, इथंच पहारा देत थांबायचं का. म्हणतो संध्या तू इथंच थांब, मी नित्या मॅडमला फोन करून येतो. इकडे पाहुणीने दुधामध्ये औषध मिक्स केलेलं असतं आणि तिने चक्क नित्यासारखा अवतार परिधान केलेला असतो. ती म्हणते की आता राज माझाच होणार. आजची रात्र जर आम्ही एकत्र घालवली ना तर तो मला कधीसुद्धा सोडू शकणार नाही. त्या नित्याला बाहेरचा रस्ता दाखवावाच लागेल असं म्हणते. तितक्यात आदिराज येतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, रेस्ट हाऊसवरून तुम्ही कधी आल्या आणि घरातल्या सगळ्या लाईटी का बंद केलेल्या आहेत आणि बेडवर ह्या पाकळ्या कशासाठी टाकल्या आहेत. आणि अच्छा, मग यासाठी तुम्ही मला लवकर घरी बोलवलंत का. खुळाच आहे मी, एवढंसुद्धा नाही कळालं मला असं म्हणतो. तितक्यात पाहुणी पाठमोरी होऊनच आदिराजला दुधाचा ग्लास देते. आदिराज म्हणतो माझ्यासाठी आहे का, विचार काय आहे तुमचा, असं म्हणून पुढे येतो आणि दुधाचा ग्लास संपवतो. पाहुणी हळूच त्याच्याकडे बघते आणि परत चेहरा फिरवते. दूध पिल्यानंतर आदिराजचं डोकं गरगरायला लागतं. त्याच्या हातातून ग्लाससुद्धा खाली पडतो. हे पाहून लगेच पाहुणी आपला चेहरा त्याच्याकडे करते. आदिराज पूर्णपणे गुंगीमध्ये असतो आणि तो म्हणतो नित्या मॅडम, आज तुम्ही वेगळंच दिसत आहे की, म्हणजे लय सुंदर दिसत आहे, आणि डोक्याला हात लावतो. तेव्हा पाहुणी राजला मिठी मारते. आदिराजसुद्धा तिला जवळ घेतो आणि एका क्षणामध्ये तिला दूर करतो आणि म्हणतो की घसा कोरडा पडला आहे मला पाणी पाहिजे आहे. पुन्हा डोक्याला हात लावून पाणी पाणी असं बोलू लागतो. पाहुणी पाणी आणण्यासाठी बाहेर जाते. तितक्यात नित्या तिथं आलेली असते आणि ती बघते की पाहुणी माझी साडी घालून काय माझ्या खोलीतून कशी काय बाहेर येत आहे. नित्या पळतच आतमध्ये जाते आणि आतमध्ये बघते तर आदिराजवरती औषधाची धुंदी चढलेली असते आणि तो त्या नशेमध्येच असतो. तो पाकळ्या उधळत असतो. ते विचारते की हे काय आहे आदिराज. आदिराज म्हणतो की पाकळ्या आहेत आणि या गुलाबासारखेच लाल लाल गाल आहेत ना तुमचे, असे म्हणतो. आदिराज गुलाबाच्या पाकळ्या नित्याच्या अंगावरती उधळू लागतो आणि विचारतो की पाणी आणलं का. त्या आदिराजला शांत हो असं म्हणते आणि दरवाजा बंद करून घेते.
तितक्यात पाहुणी पाण्याचा ग्लास घेऊन आलेली असते. दरवाजा बंद असतो, ती बाहेरून दरवाजा वाजवू लागते. आदिराज म्हणतो की सावरे, नको त्या वेळेला तू कशाला येत असतीस ग? बाहेरून हळू आवाजामध्ये पाहुणी बोलते की सावरी नाही, मी आहे. आदिराज आतून ओरडतो की मी म्हणजे कोण आहे? पाहुणी म्हणते की अरे राज, मी आहे. आदिराज म्हणतो की ओ नित्या मॅडम, तुम्हीच बोला ना काय ते. असं ऐकल्यानंतर पाहुणीला मात्र धक्काच बसतो. म्हणजे नित्या इथं पोहोचली तर एवढं सगळं जुळून आणलं, पण त्याचा काहीसुद्धा फायदा झाला नाही आणि रागाने तिथून निघून जाते. तेव्हा नित्याला आम्माचे शब्द आठवतात. शालिनी आणि पाहुणे दोघींपासून सावध राहायला हवं असं ती बोललेली असते. त्या मनातच म्हणते की पाहुणे, इतक्या खालच्या पातळीला उतरशील तू असं मनात सुद्धा वाटलं नव्हतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदिराज खूप रोमॅन्टिक मूडमध्ये आलेला असतो. तो नित्याला उचलून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजमा नित्याला फोन करते आणि म्हणते की आई, फोन उचल ना पटकन. नित्या फोन उचलायला जाते, पण तितक्यात शालिनी तिथं येते. राजमा आपला फोन लपवते आणि त्यामुळे शालिनीला राजमाचा संशय येतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.